हॅलो, माझे नाव कविता. मी आमच्या गावाकडच्या घरी आले आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. ते बघा, ते दिसत आहे ना तो डोंगर, ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि याच्या पायथ्याशीच माझे घर आहे. हा जो वेल आहे ना, याचे खूप मोठे मोठे पानं आहेत. हे दिसत आहेत का तुम्हाला? हा वेल साईचा आहे. साई म्हणजे काय हे तर माहीत नसेल तुम्हाला, पण याला ना फळं येतात अशी बटाट्यासारखी लालसर रंगाची असतात. थोडी थोडी मी आली की फळं ते तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे वेल बघून घ्या तुम्ही. असं पानं असे असतात आणि हा खूप असा वरती गेलेला आहे. आणि हे बघा, हे जे पान आहे ना, हे साईसारखंच झाड आहे खूप मोठं. तर ही साई नाही आहे, हे करंजाचं पान आहे. करंज म्हणतात त्याला. असं ते आपण दिवाळीला खातो लाडू करंजांमध्ये, तो प्रकार नाही आहे. हे दुसरं झाड आहे, करंज म्हणतात. त्याचे पण असे बारीक बारीक फळं असतात. तर त्याचे पानं खूप मोठे आहेत. मी दाखवेल तुम्हाला ते फळं आलं की. हे बघा, हे जे झाड आहे ना, हे फणसाचं आहे. ते मगाशी आपण बघितलं होतं ना, ते छोटं झाड दाखवलं ना मी तुम्हाला, हे मोठं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. याला अजून फणसं येत नाही, पण अजून 1-2 वर्षानंतर तरी याला फणसं यायला सुरुवात होईल. हे बघा मित्रांनो, हे आपण भाजीमध्ये टाकतो ना हळद, त्याचं झाड आहे. याच्या असं मुळाला ना अशी आल्यासारखे असे फळं येतात छोटे छोटे. आलं कसं असतं ना, तसंच ते हळकुंड येतात. हे असं तुम्हाला सर्वांनाच माहीत नसेल, पण हे बघा, हे सगळे झाडं आहेत ना, हे त्याचेच आहेत, हळदीची झाडं. अंगणातील अशी छोटीशी वांग्याची बाग आहे आणि अजून त्याला फळं तर आलेले नाहीत, हे फुलं आलेले आहेत बघा. आम्ही काही याला फवारे वगैरे मारत नाही, कारण आम्हालाच ते आवडत नाही. हे बघा, त्याला असे छोटे वांगे आलेले आहेत. अजून तर ते मोठे झाले नाही, पण 2-3 दिवसामध्ये ते भाजीसाठी तयार होतील. तुटलं माझ्याकडून ते चुकून. हे बघा, ही आमच्या शेतातली काकडी आहे. हे काकडीचं वेल आईने तर मकाच्या झाडामध्येच काकडीची वेलं लावून दिले आहेत बघा. हे काकडीचं वेल आहे. हे बघा, हे आळूचे पानं बघा कसे खूप मोठे मोठे आहेत. याच्या वड्या करायच्या आहेत आम्हाला संध्याकाळी, तर त्यासाठी मी पानं न्यायला आले आहे आणि ते मी तोडून घेते आहे. मला खूप आवडते ह्या आळूच्या पानांची वडी, छान असते.